स्कोप ऑफ व्हेरिएबल्स इन सी एंड C++ च्या ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. ह्यात शिकणार आहोत स्कोप ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय, ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, त्यांची काही उदाहरणे, कॉमन एरर्स आणि त्यावरील सॉल्युशन्स. ह्या पाठासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरणार आहोत. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ. हा प्रोग्रामचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल. टाइप आणि डिक्लेरेशनची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत, ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. आता उदाहरण पाहू. मी एडिटरवर प्रोग्राम आधीच लिहून ठेवला आहे, तो उघडू. scope.c हे आपल्या फाईलचे नाव आहे. हा कोड समजून घेऊ. ही हेडर फाइल आहे. येथे a आणि b ही ग्लोबल व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. त्यांना 5 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊन इनिशियलाइज केले. ग्लोबल व्हेरिएबल्स प्रोग्राममधील सर्व फंक्शन्ससाठी उपलब्ध असतात. हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेर मेन फंक्शनच्या वरती घोषित केले जाते. त्यांचा स्कोप ग्लोबल असतो. येथे आर्ग्युमेंट्स नसलेले ऍड फंक्शन घोषित केले आहे. यात सम हे लोकल व्हेरिएबल असून ऍड फंक्शनच्या आत घोषित केले आहे. ज्या फंक्शनमध्ये लोकल व्हेरिएबल घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात. हे ब्लॉकच्या आत घोषित करतात. त्यांचा स्कोप लोकल असतो. a आणि b यांची बेरीज सम ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल. येथे सम प्रिंट करू. हे मेन फंक्शन आहे. येथे ऍड फंक्शन कॉल करून कार्यान्वित होईल. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. सेव्ह करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. कंपाइल करण्यासाठी टाइप करा gcc स्पेस scope.c स्पेस -o स्पेस sco आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी ./sco टाइप करा आणि एंटर दाबा. हे आउटपुट दिसेल. सम ऑफ a and b is 7. हाच प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वित करू. प्रोग्रामवर जाऊ. Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. फाईलला .cpp हे एक्सटेन्शन द्या व सेव्ह करा. हेडर फाइल बदलून तेथे आयोस्ट्रीम करा. आता यूजिंग स्टेटमेंट समाविष्ट करून सेव्ह करा. C++ मध्ये ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलची घोषणा सारखेच असते, त्यामुळे बदल करण्याची गरज नाही. आता प्रिंटफ स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट टाइप करू. फॉर्मॅट स्पेसिफायर आणि \n डिलीट करा. कॉमा डिलीट करा. 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करू. क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करून 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट टाइप करू. डबल कोट्स मध्ये \n टाइप करू. सेव्ह करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ. कंपाइल करण्यासाठी G++ स्पेस scope.cpp स्पेस -o स्पेस sco1 टाइप करू. येथे ./sco1 आहे कारण scope.c
ह्या फाईलच्या एससीओ आउटपुट पॅरामीटरवर आपल्याला ओव्हरराईट करायचे नाही. कार्यान्वित करण्यासाठी ./sco1 टाइप करून एंटर दाबा. सम ऑफ आ एंड बी इस 7. सी कोड प्रमाणेच आउटपुट मिळाले. काही कॉमन एरर्स पाहू. प्रोग्रामवर जाऊ. समजा येथे व्हेरिएबल a पुन्हा एकदा घोषित केले. इंट a टाइप करा. सेव्ह करा. व्हेरिएबल a मेन फंक्शनच्या वरती आणि एड फंक्शनच्या नंतर घोषित केले आहे. काय होते पाहू. टर्मिनलवर जाऊ. आता कंपाइल करू. आपल्याला एरर्स दिसतील. रिडेफिनिशन ऑफ इंट a. इंट a प्रिव्हियसली डिफाईन्ड हिअर. प्रोग्रामवर जाऊ. a हे ग्लोबल व्हेरिएबल आहे. त्याचा स्कोप ग्लोबल आहे. व्हेरिएबल ग्लोबली घोषित केल्यामुळे ते दुसऱ्यांदा घोषित करू शकत नाही. व्हेरिएबल a हे लोकल व्हेरिएबल म्हणून घोषित करू शकतो. एरर दुरुस्त करू. हे डिलीट करा. सेव्ह करा. पुन्हा कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ. कंपाइल करून कार्यान्वित करू. हे कार्य करत आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण शिकलो. स्कोप ऑफ व्हेरिएबल्स. ग्लोबल व्हेरिएबल उदाहरणार्थ इंट a इस इक्वल टू 5 आणि लोकल व्हेरिएबल उदाहरणार्थ इंट सम. असाइनमेंट. डिफरन्स ऑफ टू नंबर्स प्रिंट करणारा प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.